श्री स्वामी समर्थ. परत एकदा श्वेताजित मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर चालले होते माल आणण्यासाठी. घड्याळात वाजले होते 5:30. त्यामध्ये सगळीकडं अंधारच होता, सन्नाटा होता. आणि यांच्यासोबत ना मला पण उठावं लागतं, कारण का घरातली कामं आवरायची होती. तर इथे ना मी कूट, कोथिंबीर आणि चवीनुसार नमक, हळद वगैरे जे काही आपले रेग्युलर मसाले आहेत ते मी यूज करणार आहे. तर इकडल्या चटणीची टेस्ट ना वेगळीच, खरंच सांगते. नुसतं आपण तेलासोबत जरी जेवलो ना, भाकरी तेल चटणी, तरी पोट भरतं. आणि आमच्या इकडे ना कोकणामध्ये आगरी मसाला असते, तर तोही तुम्ही यूज करू शकता. म्हणजे जर माझी व्हिडिओ कोकणातून कोण बघत असेल तर या पद्धतीने तुम्ही भरलेलं वांग करू शकता. फक्त कूट व्यवस्थित, कोथिंबीर वगैरे असेल ना, आणि ज्यावेळेस तुम्ही कोणतीही टेस्टी भाजी करताना त्यावेळेस थोडासा मॅगी मसाला यूज करू शकता. खूप छान लागतं. मी करते म्हणून मी तुम्हाला सांगते. जास्त प्रमाणात आपल्याला नाही करायचं आहे तो मसाला यूज, फक्त थोडासा असं चिमटभर बोलतात ना तेवढं घ्यायचं आहे. आणि छान अशी वांगीना भरून घ्यायची. तर आज सर्वजण जाणार होते लग्नाला, मग काय एकटीपुरतं काय करायचं, उपाशी तर राहू शकत नाही. मस्त जेवून येतील लग्नाशी आणि मला राहायला उपाशी. त्यामध्ये मग काय स्वतःसाठी पण असं छान असं भरलेलं वांग केलं. मला तर आवडतं या पद्धतीने केलेलं. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता. खूप छान होतं वांग. त्याच्यानंतर मग बरेच दिवस झाले होते देवपूजा, मला देवघर पूर्ण क्लीन करायचा होता. तर आज मुहूर्त निघाला. छान असे सर्व देव धुवून स्वच्छ घेतले. आणि ते बघू शकता आपलं वांग, भरलेलं वांग तयार आहे या सर्वांनी जेवायला. तर अजून मला भाकरी पण बनवायची होती बरं का. एकटं असलं तरी जेवण हे बनवावंच लागतं, पण कधी काही असं रात्रीचं शिल्लक असलं ना तर आमचं भागून जातं त्यातच. पण काहीच नव्हतं, त्यामुळे मग काय बनवली वांग्याची रेसिपी पण शेअर करायला येईल, त्यामुळे मग वांग पण केलं आज. आणि स्वतःसाठी भाकरीसुद्धा करायची होती. तर मग भाकरी पण घेतली थापायला. पहिले ना स्टार्टिंगला मला अजिबात येत नव्हती भाकरी वगैरे, कारण का तो जो उतवणे आपण पाणी घेतो ना गरम, ते चटके सारखे लागायचे. पण खरं सांगते, कोणती स्त्री असो किंवा कोणती मुलगी असो, स्टार्टिंगला काही तिला येत नाही. पण जसं जसं संसाराची ओढ लागतं ना आपल्याला, तसं तसं आपण प्रयत्न करत असतो. पण सर्वांकडून एकच अपेक्षा असते की आम्हाला काही जमो न जमो, पण कौतुक राहू द्या, निदान नावं तरी ठेवत जाऊ नका. आणि अशी माणसं ना प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच की नावं ठेवणारी, असंच झालं तसं झालं. आणि मेन गोष्ट नवराच असतं बरं का. माझ्या बाबतीत तर तसंच होतं. कधी कधी नाही बोलत ते, पण ज्या दिवशी बोलले ना मग त्या दिवशी ते उपाशीच असतात. तर तुम्ही पण असं करता की नाही नक्की सांगा बरं का. तर जसं होईल ना आम्हाला तसं प्रयत्न तर करतोच की सगळ्यांना चांगलं जेवण गेलं पाहिजे. आणि तरीही तुम्ही नावं ठेवताना त्यामुळे मग काय वाटतच नाही की तुम्हाला चांगलं जेवण घालावं. तर मला जास्त चिड येते ह्या गोष्टीची. करा तर करा, वरून ह्यांचं ऐकून घ्या. तर छान अशी ना भाकरी थापून घेणार आहे. आणि आज जरी मी असले ना तरी एक्स्ट्रा भाकऱ्यांना कराव्याच लागतात, कारण का आमच्या घरामध्ये ना कुत्री वगैरे आहेत, मग त्यांना पण लागतंच घालायला. तर एखादी एक्स्ट्रा राहिली तरी काही असं प्रॉब्लेम येत नाही. तर इकडे ना आपल्या भाकऱ्या पण तयार आहेत आणि छोट्या छोट्याच केल्यात. शॉर्ट व्हिडिओ वगैरे झाल्या बनवून. तर आता भूक लागली तर या सर्वांनी जेवायला. तर इथे भाकरी आहे, इकडे वांग आहे आणि इकडे आमटी वाटाण्याची. आणि मग काय आपलं रोजचंच काम स्टॉलवरचं. तर फायनली स्टॉलवर आली. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.